अदानीला गीतेची चक्कर, म्हणूनच कोर्टात टक्कर. महाराष्ट्रात तरी अदानीने नंगानाच चालविला. ठाकरे सरकार पाडण्यात अदानीचाच हात असल्याचे 50 खोके सांगतात. मुंबई विमानतळावरील अदानींचा बोर्ड शिवसेनेने काढला नसता तर अदानी विमानतळ म्हणून ओळखावे लागले असते. ठाकरेंना त्याचीच किंमत मोजावी लागली. अशा व्यक्तीने गीता वाचायलाच हवी. गीतेमध्ये जीवनाचे सार सांगितले आहे. अदानी, मोदी ही पैशाला चटावलेली माणसं. त्यांना पैशातच जीवन दिसते आहे. अशा सनकी व्यक्ती क्रोनी कॅपिटॅलिझमच्या शिकार झालेल्या असतात. अदानी कोणी संत महंत वगैरे नाही. अमेरिकेला हवा असलेला मोस्ट वॉन्टेड आरोपी आहे. त्याची किंमत हिंदुस्थान मोजतो आहे. हिंदुस्थानने आत्मसन्मान म्हणून अमेरिकेच्या विरोधात ब्रसुद्धा काढला तरी अदानीला लादेनप्रमाणे उचलायला अमेरिका कमी करणार नाही. आपले हात असेच अमेरिकेच्या दगडाखाली अडकलेले आहेत. उद्योगांमध्ये मोठ्या रकमेचे टेंडर पास करण्याची सार्वजनिक क्षेत्रात प्रथा आहे. मात्र JP ग्रुपच्या मालमत्तेसाठी वेदांत ग्रुपची सरशी होऊनही अंधारात ठेवून कंत्राट सरळ अदानीच्या झोळीत टाकले. त्यामुळे मोदी सरकारची तोंडफोड करून चापलुसी करणारे वेदांताचे अनिल अग्रवाल सरळ तोंडावर आपटले. मग त्यांना सत्य, धर्म, साहस हे गीतेतील बोल आठवले. हिंदुस्थानी अर्थव्यवस्था, जनजीवन डबघाईला येण्यास हे टुकार मंडळी कारणीभूत आहे. निकोप स्पर्धा व विकेंद्रीकरण हे आपल्या लोकशाहीचे मजबूत दर्शन होय. गेल्या 10 वर्षात ते मोडीत निघाले. शेवटी अनिल अग्रवाल यांची फसवणुकीतूनच बुद्धी जागृत झाली. सुप्रीम कोर्टात गेले. तेथे त्यांची गीतेशीच गाठ आहे. सत्य दिसले नाही म्हणून ते सत्य नाही असे म्हणता येणार नाही, हेच गीता सांगत आहे. ठाकरेंनी हेच सुप्रीम कोर्टात लोकशाही तडफडते, न्यायाचे पाणी द्या नाही तर सरळ कडेलोट करा असे सांगितले. वेदांतवाले दुसरे काय सांगणार? सनकी लोकांनाही गीता सरळ करण्यास समर्थ आहे. ईश्वराच्या मनात नेमके काय आहे ते आता सुप्रीम कोर्टातून समोर येईलच. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.